ही जेवढं विस्कटलेलं आहे तेवढं मला आवडून हाय घ्यायचं. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. आज सकाळी सकाळी बागेतली फुलं काढत असताना आहे ना, या झाडावर लक्ष गेलं आणि याला भरपूर कळ्या लागतात आणि सध्या आम्ही त्या कळ्या तोडून टाकतोय, कारण आता त्या झाडापासून फुलं घेण्यापेक्षा त्या झाडाची ग्रोथ खूप महत्त्वाची आहे. आवडून झालेली आहेत. आता मला आहे ना कपाटातला एक सेक्शन म्हणजे थोडीफार ज्वेलरी इकडे तिकडे झालेली आहे, जे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ती जास्त काय वापरण्यात येत नाही. कसं आहे, मुलींचा काही स्कूलमध्ये कार्यक्रम असेल किंवा काय ऍक्टिव्हिटी असेल किंवा काही ना काही राहतच, मग त्यावेळेला मी जी ज्वेलरी त्यांना वापरते ना ती ज्वेलरी इकडे तिकडे झालेली आहे, सगळं एकमेकात मिक्स झालेलं आहे. ते सगळं वेगळं करून ठेवायचं आहे मला. मग तेच मी आता करून घेते. बाकी सगळी ज्वेलरी व्यवस्थित आहे, फक्त तो एक सेक्शन आहे माझा तो खराब झालेला आहे. खराब म्हणजे सगळं एकमेकात झालेलं आहे, त्यामुळे मग ते मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तेच आज करून घेते. चला मग दाखवते तुम्हाला. आज कपाट आवरायला घेतलं आणि कपाट आवरता आवरता लक्षात आलं की इथं माझी ज्वेलरी अक्षरशः सगळी मिक्स झालेली आहे. ही अशी ज्वेलरी आहे जी आपण रोज तर वापरत नाही, पण कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला, सणाला किंवा बाहेर जाताना नक्की वापरतो. पण सगळं मिक्स झालेलं असल्यामुळे आहे ना, हवी ती ज्वेलरी शोधायची म्हटलं की आधी पूर्ण पसारा काढावा लागतो. आणि आता सणवारही सुरू झालेले आहेत, त्यामुळे ही ज्वेलरी व्यवस्थित करून ठेवली तर नंतर ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही. ही जेवढं विस्कटलेलं आहे तेवढं मला आवरून घ्यायचं आहे. आता ते आवरून घेते आणि परत तुम्हाला दाखवते. म्हणून आज कपाट आवरताना हे कामही करून घेते. सगळं एकदा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं की परत टेन्शन नाही. सगळं बाहेर काढून घेतलं. सगळं बाहेर काढल्यावर कळलं की काही ज्वेलरी तर मी कित्येक दिवसापासून वापरलीच नाहीये. कधी कधी आपल्या घरात नवीन वस्तू घेण्यापेक्षा आधीच्या वस्तू व्यवस्थित लावल्या तर खूप काही सापडतं. आता सगळं सॉर्ट केल्यानंतर प्रत्येक पीस एकदा चेक करते, कुठं तुटलंय काय, काय खराब झालंय, कुठली वस्तू वापरण्यासारखी राहिलेली नाही आहे का. ती सगळी ज्वेलरी मी बाजूला काढून ठेवते. आणि हे सगळे नेकपीस आहेत ना, हे खूप सुंदर आहेत आणि हे व्यवस्थित त्याच्या त्याच्या पाऊचमध्ये ठेवल्यामुळे आहे ना खूप छान राहिलेले आहेत. यातलं काही काही आहेत ना लग्नाच्या आधीचे सुद्धा आहेत, म्हणजे लग्नासाठी मी घेतलेली ज्वेलरी ही सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. ज्वेलरी घेताना आहे ना आपण नेहमी चांगल्या क्वालिटीची घ्यायची आणि ती नीट ठेवली तर कितीतरी दिवस ती छान राहते. आता मी ज्वेलरी कशी वापरते, ती कशी ठेवते ते तुम्हाला सांगते. तर ज्वेलरी नेहमी घातल्यावर आहे ना मी परफ्यूम किंवा डिओ मारत नाही. ज्वेलरी घालायच्या आधीच काय असेल ते डिओ किंवा परफ्यूम मारून घ्यायचा, कारण कुठल्याही केमिकलच्या संपर्कात मी ती ज्वेलरी येऊ देत नाही. त्यामुळं कसं होतं, ती लवकर खराब होत नाही आणि शक्यतो मी गार गरम पाण्यापासून किंवा साबणापासून पण लांब ठेवते. त्यामुळे ती जास्त दिवस टिकते आणि त्याचे फिनिशिंग पण खराब होत नाही, मस्त राहतं ती. आणि ज्वेलरी वापरून झाल्यानंतर आहे ना नेहमी फॅन खाली सुकवायची किंवा हवेला थोडा वेळ ठेवायची, जेणेकरून आपल्याला घाम वगैरे आलेला असला तर तो त्या ज्वेलरीला लागून ती खराब होऊ नये. त्यामुळं मग मी ज्वेलरी पहिला ती कोरडी करून घेते आणि मगच त्याचं जे पाऊच आहे त्या पाऊचमध्येच मी ती ज्वेलरी ठेवते. कुठलीही इमिटेशन ज्वेलरी असू दे, ती नेहमी प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवायची, म्हणजे त्याच्यासोबत जी प्लास्टिकचं कवर जे येतं आहे ना त्यामध्येच घालून ठेवायचं. त्यामुळे ती जास्त दिवस टिकायला मदत होते. आणि प्रत्येक ज्वेलरी ही वेगवेगळ्या पाऊचमध्येच ठेवायची. एकत्र ठेवली तर ती एकमेकांना घासली जाते किंवा गुंता होऊ शकतो आणि त्यामुळे त्याचं फिनिशिंग खराब होतं आणि ज्वेलरी पण छान किंवा व्यवस्थित राहावी, त्याचं फिनिशिंग खराब होऊ नये, कलर कमी होऊ नये असं वाटत असेल तर ह्या बेसिक गोष्टींची काळजी घेतली की ज्वेलरी खूप दिवस छान राहते. आता मी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वेगवेगळ्या प्लास्टिकच्या अशा डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत, कारण वेगवेगळ्या ठेवल्या की आपल्याला लगेचच लक्षात येते की कुठल्या डब्यात कुठली ज्वेलरी. आणि हे डबे तसे ट्रान्सपरंटच आहेत, त्यामुळं वरूनच आपल्याला लक्षात येते की कुठल्या बॉक्समध्ये कुठली ज्वेलरी असणार आहे ते. आता मी ऑक्साईडचे वेगळे ठेवलेले आहेत, त्याचबरोबर चोकर टाईप आहेत ते वेगळे ठेवलेले आहेत, ठुशी वगैरे असतील ते वेगळे ठेवलेले आहेत किंवा मोत्याची ज्वेलरी वेगळी ठेवलेली आहे, हेअर एक्सेसरीज वेगळ्या ठेवलेले आहेत. असं वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं की आपल्याला ज्यावेळी जो बॉक्स पाहिजे, जी ज्वेलरी पाहिजे ती पटकन आपल्याला मिळते. आणि ह्या ज्या बांगड्या तुम्ही बघताय ह्या खूप जुन्या आहेत, खूप वर्षाच्या आहेत, पण त्याचं फिनिशिंग कलर एकदम छान आहे. फक्त त्याचे जे कडनी जे मोती आहेत ना ते घालताना वगैरे पडलेले आहेत. आता ते मला फक्त चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे छान बांगड्या आपल्या परत तयार होतात. आता हे निरीपिनला अटॅच छल्ला आहे, खूप सुंदर दिसतं. हे मी एकदाच घातलं होतं. ह्याला घेऊन जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालेले आहेत
आणि खूप छान राहिलेलं आहे. आपण कुठलीही ज्वेलरी व्यवस्थित ठेवली ना ती खूप छान राहते. आता यातली बरीच ज्वेलरी खूप वर्षाची आहे, म्हणजे 10 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्ष अशी ज्वेलरी आहे. पण ती व्यवस्थित ठेवल्यामुळे ती खूप छान राहिलेली आहे. आपण बायकांचं कसं असतं, एखादी ज्वेलरी आवडली किंवा एखादी वस्तू आवडली की आपण ती लगेचच घेतो आणि असं घेत घेत इतकं साठतं की आता ठेवायला त्यासाठी कपाट वेगळं करावं लागतं. आता मी इकडे हे आवरत असताना कृतिकाची मध्ये इतकी लुडबुड चालली होती की बस. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की किती ती मध्ये करत होती. प्रत्येक मुलांचं मला वाटतं असंच असतं, आपण एखादं काम काढलं की ह्यांना तिथं मध्ये करायचंच असतं आणि त्यामुळं कामाला जर 1 तास लागणार असेल तर कसे 2 तास निघून जातात त्यांच्याबरोबर काही कळतच नाही. आता ती ट्युशनला गेलेत, तेवढ्यात म्हणलं पटकन आपण ती येईपर्यंत हे सगळं आवरून व्यवस्थित त्याच्या जागी ठेवावं. आता हे सगळं माझं छान असं आवरून झालेलं आहे. आता सणवार तर चालू झालेलेच आहेत आणि या सणवारात ही सगळी ज्वेलरी लागणार आहे. आणि तुम्ही पण जर ऑर्गनाईज करून ठेवलं नसेल ना तर अजून गौरी गणपतीला टाईम आहे, तर आत्ताच तुम्ही हे करून घेऊ शकताय, जेणेकरून त्यावेळेला धावपळ होणार नाही. कारण त्यावेळेला भरपूर कामं असतात आपल्याला आणि त्यावेळेला हे सगळं करायचं म्हणलं की मग होत नाही, मग चिडचिड होते. त्यापेक्षा आधीच जर हे असं करून ठेवलं की आपल्याला सणांच्या वेळेला निवांत आवरता येतं. आता हे सगळं छान असं बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवलं आणि ते सगळे बॉक्स एका ट्रेमध्ये ठेवलेले आहेत मी, जेणेकरून बॉक्स हलणार नाहीत. तर बघू शकताय छान असं हे करून ठेवलेलं आहे. आता हे कपाटात ठेवून देते. चला, कपाट पण आवरून झालेलं आहे, ज्वेलरी ऑर्गनाईज करून झालेली आहे. आणि मी आलेलो आहोत ट्युशनमधनं 1 तास झाला आलोय. दीदी पण आल्या इथं. चला, आता जेवण वगैरे करून घेतो आणि आजचा व्लॉग इथंच एंड करतो. बाय. परत भेटूया. नमस्कार. बाय. बाय.